अकोट तालुक्यातील महागाव गडी येथील 10, 11 आणि 12 वर्षे वय असलेल्या 3 मुली सोमवारी दुपारी बकऱ्या चरण्यासाठी रानात गेल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या होत्या. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता मुलींचा शोध सुरू करण्यात आला आणि 3 तासात त्यांना शोधून काढण्यात आलं. बकऱ्या चरवणं जीवावर येत असल्यानं आणि पालक त्यांना बळजबरी करत असल्यानं वैतागलेल्या मुलींनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. सोमवारी नेहमीप्रमाणे त्या बकऱ्या घेऊन रानात गेल्या होत्या. त्यानंतर त्या तिघींनी रानात बकऱ्या सोडून दिल्या आणि दिसेल त्या रस्त्यानं चालू लागल्या. त्या अंजनगाव सुरजी रस्त्यानं पुढे गेल्या. वाटेत रुईखेड पणज इथं त्यांनी एका शेताला कामाला ठेवता का म्हणून विचारपूसही केली. कार्ला इथं रमेश आकोटकर यांच्या फार्म हाऊसमध्ये आदिवासी कुटुंब कामाला आहेत. बोलीभाषा एकच असल्यानं त्या कुटुंबाजवळ गेल्या होत्या. इकडे त्या सापडत नसल्यानं पालक बेचैन झाले होते. पोलिसांसोबत पालकही त्यांचा शोध घेत होते. मुलींना पळवून नेलं की आणखी काही म्हणून पोलिसही टेन्शनमध्ये होते. नदी, धरण, विहिरी आणि तलावावर शोध घेण्यात आला. रस्त्यानं दिसेल त्याला मुलींचे फोटो दाखवून माहिती घेण्यात आली. दरम्यान सुईखेड फाट्यावर एका युवकानं मुली दिसल्या होत्या आणि काम आहे का विचारत होत्या असं सांगितलं तेव्हा पोलिसांना धीर आला. अखेर एका युवकानं मुली दिसल्याची माहिती दिल्यावरून पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी शेत शिवारातील रमेश आकोटकर यांच्या शेतातून त्या तिन्ही मुलींना ताब्यात घेतलं.